नमस्कार बहिणींनो. ओके, सो आज आपण पाहणार आहोत 26 फेब्रुवारी 2026 रोजीची लाडकी बहीण योजना संदर्भातील अतिशय महत्त्वाचे आणि ताजे अपडेट आहे. ओके, ते आपण बघून घेऊया. सो ही योजना बेसिकली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1500 आर्थिक मदत दिली जाते. आता सर्वात मोठी बातमी जर सांगायची झाली, ओके, पहिली जी अपडेट आहे त्यात बेसिकली आज आलेल्या अपडेटनुसार KYC तपासणीनंतर, आता जी KYC झाली होती ना डबल रीचेकिंग, तर तपासणीनंतर लाभार्थी यादीत मोठा बदल झाला आहे. बेसिकली सुमारे 86 लाख महिलांची नावे आता यादीतून कमी करण्यात आली आहेत. आणि कारण यांचे KYC पूर्ण झाले नव्हते किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या. म्हणजे खूप साऱ्या महिलांना सांगितलं होतं KYC करून घ्या, तरी त्यांनी केली नाही. आणि ज्या महिलांनी केली ती चुकीच्या पद्धतीने केली. आणि काही महिला ह्या लाडकी बहीण योजनाची जी आपली गव्हर्नमेंट स्कीम होती याच्यामध्ये बसत नव्हत्या, त्या सरकारी कर्मचारी होत्या. ओके, म्हणून अशा खूप साऱ्या महिलांना वगळण्यात आलं आहे. ओके, आणि ज्या महिलांचा उत्पन्नाचा दाखला क्रायटेरियामध्ये बसत नव्हता, ओके, आणि ज्या महिला इथल्या नव्हत्या, ओके, सो बेसिकली ज्या महिलांना आधार कार्ड आणि बँक लिंक करता येत नव्हतं, बँक अकाउंटमध्ये त्रुटी होत्या, अशा महिलांना वगळण्यात आलं आहे. ओके, सो त्यामुळे अनेक महिलांचा हा हप्ता थांबण्याची शक्यता आहे. आणि ज्या महिलांना हप्ता मिळाला आहे जानेवारी महिन्याचा 1500 रुपये, आणि ज्या महिलांना KYC करून नोव्हेंबरपासून पैसे मिळाले आहेत, ओके, जास्त पैसे ज्यांना मिळाले आहेत, त्या दोन्ही महिलांनी माझ्या या व्हिडिओखाली कमेंट करा, जेणेकरून मला पण समजेल आणि बाकीच्या महिलांना पण समजेल की किती बहिणींना पैसे आले आहेत. आणि ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांनीसुद्धा माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर कमेंट करा. ओके, सो आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओके, जानेवारी 2026चा 1500 हप्ता टप्प्याटप्प्याने आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. खूप साऱ्या महिलांना आता जानेवारी महिन्याचा 1500 जो हप्ता आहे तो भेटायला सुरुवात झाली आहे. काही महिला म्हणत आहेत मला भेटला, काही महिला म्हणत आहेत मला नाही भेटला. ओके, सो ज्यांना मिळाला आहे त्यांनी कमेंटमध्ये एकदा सांगा, आणि ज्यांना नाही मिळाला त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये सांगा. ओके, सो काही महिलांना आधीच SMS आले होते हप्ता आला म्हणून, आणि उर्वरित पात्र महिलांना पुढील काही दिवसात रक्कम मिळणार आहे. म्हणजे ज्या महिलांची KYC कंप्लीट आहे, सर्व गोष्टी त्यांच्या बरोबर आहेत, त्या महिलांचे पैसे येतील. थोडासा वेट करा. ओके, आणि ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करावे ते सांगतो तुम्हाला. ओके, सो जर तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील, ओके, तुमचे KYC पूर्ण आहे का ते तुम्ही एकदा तपासा. ओके, आधार आणि बँक खाते लिंक आहे का ते पण खात्री करा. आणि जवळच्या CSC केंद्रात जाऊन माहिती तुमची अपडेट करा. आणि सरकारकडून स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की KYC पूर्ण नसल्यास पुढील हप्ते थांबू शकतात. त्यामुळे त्वरित 31 मार्च 2026च्या आधी तुम्ही तुमची KYC कंप्लीट करून घ्या. ओके, सो एवढंच सांगेल बहिणींनो. जर तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं असेल तर घाबरू नका. सरकारकडून दुरुस्तीची संधी अजूनही दिली जात आहे. KYC झाली नसेल तर करून घ्या, हप्ता चालू होईल परत. ओके, आणि तुमची कागदपत्रे योग्य प्रकारे अपडेट करून ठेवा. ओके, सो हाच होता आपला 26 फेब्रुवारी 2026चा अपडेट. KYC तपासणी 86 लाख महिलांची नावे कमी झाली. जानेवारीचा 1500चा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि आधार बँक लिंक अनिवार्य आहे, ते करून घ्या. ओके, आणि जर तुम्हाला अशाच रोज लाडकी बहीण योजनाबद्दल, ओके, आणि महाराष्ट्राबद्दल ताज्या सरकारी अपडेट्स हव्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.